हॅलो मित्रांनो, सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 12वीनंतर काय कोणकोणतं क्षेत्र आपल्याला निवडता येईल या विषयी करिअर मार्गदर्शन. आताच तुमचं 12वी झालं असेल किंवा 12वीला असाल तर तुम्ही कोणकोणते क्षेत्र निवडावं यासंबंधी हा व्हिडिओ आहे. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. आता या ठिकाणी सर्वप्रथम मी सांगणार आहे वैद्यकीय क्षेत्र. जे मेडिकल लाईन असते त्या लाईनीमध्ये कोणकोणते स्कोप आहेत किंवा कोणकोणते आपल्याला शिक्षण किंवा त्याच्यामध्ये करिअर करता येईल या क्षेत्रातील आपण बघणार आहोत. आता सुरुवातीला या ठिकाणी दिलेलं आहे एक MBBS करायचं असेल तर किती कालावधी आहे? 5 वर्षे ते 6 महिने. आता जर MBBS तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल तर तुम्ही काय करणार? यासाठी तुम्हाला 12वी सायन्स पाहिजे आणि नीट परीक्षा दिलेली पाहिजे. आता नीटबाबत माहिती पाहिजे असल्यास मला स्पेशल व्हिडिओ बनवावा लागेल. आता जे 12वीला आहेत त्यांनी हा नीटचा फॉर्म भरणे गरजेचे आहे किंवा ज्यांना वैद्यकीय मेडिकल लाईनमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी नीट ही एक्झाम खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या मुलांना माहीत नसते, परंतु नीटची माहिती घेणे गरजेचं आहे. तरच तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकाल. त्याच्यासाठी संधी कुठे? स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय तुम्ही डॉक्टर बनवू शकता किंवा एखाद्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये तुम्हाला डॉक्टर म्हणून नोकरी लागू शकते. त्याच्या पुढचं शिक्षण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर MD, MS किंवा इतर डिग्रीज आहेत. त्याच्यानंतर आहे BA MS. ह्याचा कालावधीसुद्धा 5 वर्ष ते 6 महिने आहे. ह्यालासुद्धा 12वी लागते. 12वी सायन्स आणि नीट एक्झाम दिलेली असावी. तुम्ही स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय व्यवसाय करू शकता किंवा एखाद्या रुग्णालयात नोकरी करू शकता. ह्याच्यानंतर जर अजून शिकायचं असेल तर MD, MS किंवा इतर डिग्री तुम्हाला मिळू शकतात. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे शिक्षण BHMS. ह्याचासुद्धा कालावधी 5 वर्ष ते 6 महिने. 12वी सायन्स आणि नीट एक्झाम लागते. वैद्यकीय व्यवसाय आणि रुग्णालयात नोकरी या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. त्याच्यापुढील शिक्षण आहे MD, जे आपण PG पोस्ट ग्रॅज्युएट सांगतो ते. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी BUMS. त्याच्यासुद्धा कालावधी आहे तो 5 वर्ष 6 महिने. त्याला 12वी सायन्स लागतं आणि नीट एक्झाम लागते. स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय आणि रुग्णालयात नोकरी. पुढील पदव्युत्तर शिक्षण आपण जे MD बोलतो ते PG. त्याच्यानंतर आहे BDS. ह्याचा कालावधी आहे 4 वर्ष. आता प्रवेश कसा मिळेल? 12वी सायन्स पाहिजे आणि नीट एक्झाम. हे सुद्धा स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय आणि रुग्णालयात नोकरी. आता पुढील शिक्षण कोणतं आहे? MDS. त्याच्यानंतर तुम्हाला शिकायचं असेल तर. त्याच्यानंतर अजून आहे या ठिकाणी BSc इन नर्सिंग. कालावधी 4 वर्ष आहे. BSc नर्सिंग बोलतात ते. त्यालासुद्धा 12वी सायन्स लागते आणि नीट एक्झाम द्यावी लागते. रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून तुम्हाला नोकरी मिळू शकते. त्याच्यानंतर अजून तुम्ही पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे BVSc अँड AH. ह्याचा कालावधी 5 वर्ष. ते पण 12वी शास्त्र आणि नीट एक्झाम तुम्हाला द्यावी लागते. आता या ठिकाणी तुम्हाला नोकरी कुठे मिळू शकेल? प्राणी जनावर रुग्णालय नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्य नोकरी, स्वतःचा व्यवसाय, पुढील शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण. त्याच्यानंतर D.Pharm शिक्षण आहे. D.Pharm कालावधी आहे 3 वर्ष. पात्रता 12वी सायन्स आणि त्याच्या 12वी नंतर तुम्हाला थेट प्रवेश मिळू शकतो. आता औषध निर्मिती, कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय, मेडिकल या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते. त्याच्या पुढचं शिक्षण आहे B.Pharm. आता जे आपण B.Pharm त्याच्यानंतर करणार आहोत त्याचा कालावधी हा 4 वर्ष आहे. पात्रता काय आहे तर 12वी सायन्स आणि CAT मेडिकल CAT तुम्हाला द्यावी लागते. आता या ठिकाणी तुम्हाला जॉब कुठे मिळतो? औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. त्याच्या पुढील शिक्षण आहे M.Pharm. अजून तुम्हाला या ठिकाणी संरक्षण दलात प्रवेशासाठी UPSC मार्फत NDA 1 NDA 2 अशा 2 लेखी परीक्षा होतात.
एअरफोर्स नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिष्टमंडळाची किंवा मान्यताप्राप्त 12वी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागतात आणि भौतिकशास्त्र आणि गणित विषय असणे गरजेचे आहे. आणि वयसुद्धा मर्यादित आहे. त्यांचं वय 16.5 ते 19 वर्षा दरम्यान विद्यार्थी अर्ज करू शकतात. हे झालं मेडिकल लाईन. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे अभियांत्रिकी आणि ॲटोमोबाईल. अभियांत्रिकी आणि ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा कालावधी 3 वर्ष. पात्रता व प्रवेश परीक्षा 12वी सायन्स असेल तर तुम्हाला थेट 12वी असेल तर तुम्हाला थेट दुसऱ्या वर्गामध्ये सेकंड इयरला प्रवेश मिळतो. संधी कुठकुठे, नोकरी कुठकुठे, IT औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार. त्याच्यानंतर BE करायचं असेल, पुढील शिक्षण BE डायरेक्ट दुसऱ्या वर्गात तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. BE BTech हे तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. जे इंजिनिअरिंग विद्यार्थी आहेत BE म्हणजेच काय, BTech म्हणजेच काय, MTech BTech हे सर्व माहिती असणे गरजेचं आहे. शिक्षण BE किंवा BTech ह्यालासुद्धा 4 वर्ष कालावधी आहे. 4 वर्ष 12वी सायन्स आणि CET. 10वीवरून सुद्धा जाता येतं. ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. 12वी शास्त्र, CET, स्वतःचा व्यवसाय, IT क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, उद्योग संस्था, नागरी सेवा परीक्षा. पुढे शिक्षण आहे ME, MTech, MBA. जे RE एक्झाम देऊन परदेशात MS सुद्धा करता येतं. त्याच्यानंतर अजून आपल्याला पुढे कोणतं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी BTech कालावधी 4 वर्ष आहे. 12वी शास्त्र, IIT JEE, IIT JEE या संदर्भात मी व्हिडिओ बनवणार आहे. IITमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल या संदर्भातसुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे. आता औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खाजगी उद्योग, संशोधन संस्था, IT क्षेत्र, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार या ठिकाणी तुम्हाला नोकरीच्या संधी आहेत. पुढे शिक्षण कोणते आहे? MA, MTech, MBA, JRE देऊन MS. त्याच्यानंतर पुढचं आहे ॲटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी. कालावधी आहे 4 वर्ष. त्यालासुद्धा 12वी आणि CET. ॲटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण कालावधी आहे 2 वर्ष. पात्रता BE ॲटोमोबाईल मेकॅनिकल उत्पादन तत्सम शिक्षण. आता या ठिकाणी कोणकोणते कम्प्युटरमधील कोर्स? DOE O लेवल कालावधी 1 वर्ष आहे. डिप्लोमा इन ॲडव्हान्स सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कालावधी 2 वर्ष आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कालावधी 6 महिने आहे. सर्टिफिकेट इन कम्प्युटर ॲप्लिकेशन कालावधी 3 वर्ष आहे. सर्टिफिकेट इन कम्प्युटरिंग कालावधी आहे 10 महिने. IGNOU युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर प्रोग्राम 1 वर्ष. IGNOU युनिव्हर्सिटी या संदर्भात सुद्धा एक मला व्हिडिओ बनवण्याचा विचार आहे. शिक्षण 12वी. शास्त्र कम्प्युटर ॲप्लिकेशन कालावधी 1 वर्ष आहे. वेब डिझायनिंग अँड डेव्हलपमेंट कालावधी 2 वर्ष. कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्राम असिस्टंट कालावधी 1 वर्ष फक्त मुलींसाठी. डिप्लोमा इन ॲडव्हर्टायझिंग अँड ग्राफिक डिझायनिंग 2 वर्ष. त्याच्यानंतर गेम डिझाईन अँड डेव्हलपर 1 वर्ष. प्रिंट इमेजिंग अँड पब्लिशिंग, कार्टून नेटवर्क, कार्टून ॲनिमेशन, E-com डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक ॲनिमेशन कालावधी आहे 1 वर्ष. कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्राम असिस्टंट कालावधी आहे 1 वर्ष. त्याच्यानंतर आहे डेस्कटॉप पब्लिशर ऑपरेटर कालावधी 1 वर्ष आहे. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत रोजगाराभिमुख कोर्सेस. या ठिकाणी आहे डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी कालावधी आहे 3 वर्ष. 12वी 70% वरतीच पाहिजेत. कुठे संधी मिळू शकतात? प्लास्टिक अँड मोल्डमध्ये. इंडस्ट्रीमध्ये संधी सिंगापूर, मलेशियामध्ये सुद्धा संधी आहे त्या ठिकाणी आहे. पदव्युत्तर शिक्षण इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये
त्याच्यानंतर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी म्हैसूर शिक्षण टूल अँड डाय मेकिंग कालावधी आहे 4 वर्ष 10वी-12वी पास. टूल अँड डाय इंडस्ट्री भारत मलेशियामध्ये भरपूर संधी. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी सेक्रेटरियल प्रॅक्टिस 1 वर्ष, फॅशन टेक्नॉलॉजी 1 वर्ष, मॉडर्न ऑफिस प्रॅक्टिस 3 वर्ष. आता बघा हॉस्पिटॅलिटी अँड टुरिस्ट गाईड कालावधी आहे 6 महिने. डिप्लोमा इन फूड अँड बेवरेज सर्व्हिस कालावधी आहे 1.5 वर्ष. बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर अँड तिकीटिंग कालावधी आहे 3 वर्ष. बेसिक कोर्स इन कॅम्प्युटराइज रिझर्वेशन सिस्टम एअर टेकिंग कालावधी आहे 1 महिना. डिजिटल फोटोग्राफी स्कोअर असे भरपूर या ठिकाणी कोर्स दिलेले आहेत. बांधकाम व्यवसाय शिक्षण बी आर्ट्स 5 वर्ष कालावधी 5 वर्ष 12वी शास्त्र नाटा JEE. स्वतःचा व्यवसाय बांधकामामध्ये नोकरी नागरी सेवा परीक्षा पुढील शिक्षण आहे MR किंवा MTech. आता पारंपरिक कोर्स 12वी नंतर कोणते? BSc 3 वर्ष 12वी शास्त्र थेट प्रवेश IT स्वतः नागरी सेवा परीक्षा स्वयंरोजगार MSc MCA MCA MPM. आता BSc ॲग्री कालावधी 4 वर्ष 12वी शास्त्र आणि CET. पात्रता 12वी शास्त्र आणि CET. कृषी उद्योग कारखान्यात नोकरी सरकारी कृषी सेवा नोकरी नागरी सेवा परीक्षा MSc ॲग्रो राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन पुढील शिक्षण आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर BA 3 वर्ष नोकरीसाठी व्यावसायिक मृदू कौशल्य प्रमाणपत्र नागरी सेवा परीक्षा MPSC UPSC MBA MA LLB BCom. जर तुम्हाला BComला ॲडमिशन घ्यायचे असेल 12वी नंतर तर कालावधी आहे 3 वर्ष. ICWA CAसाठी हे BCom खूप गरजेचे असतं. स्वयंरोजगार लेखापाल म्हणून नोकरी. BASL 5 वर्ष विधी व्यवसाय विधी सल्लागार नागरी सेवा परीक्षा न्याय सेवा पुढील शिक्षण LLM. DED आहे CET आवश्यक असतं. BBA BCA BBM फॉरेन लँग्वेज शिकू शकता. त्याच्यानंतर फॉर्म भरताना काय लक्षात ठेवायचं? मार्कशीट जातीचा दाखला नागरिकत्व आधार कार्ड घरचा पत्ता आपला फोटो सही आपलं नाव जन्मतारीख वगैरे हे सर्व फॉर्म भरताना काळजीपूर्वक सर्वांनी भरून घ्यायचं. तर मित्रांनो मेडिकल क्षेत्रातील तसेच आपण इतर क्षेत्रातील भरपूर माहिती घेतली. जर तुम्हाला एखाद्या कोणत्या करिअरविषयी किंवा कोणत्याही घटकाविषयी जर माहिती पाहिजे असल्यास कमेंट्समध्ये नक्की कळवा. एखादा स्पेशल की मला MPSC करायचं आहे मला BTech करायचं आहे किंवा MTech करायचं आहे किंवा JEE नीट एक्झाम याबद्दल माहिती पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.